सर्वानुमती केलेलं तप हे सुखकर आहे. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध भगवंताचा नीतिमय असा सद्धम्म, त्या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा भगवंताचा श्रावक संघ भिक्खू संघाला त्रिवार वंदन. ज्यांनी तुम्हा आम्हा सर्वांना बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाच्या वटीमध्ये टाकून स्वाभिमान दिला, इज्जत दिली, किंमत दिली, ताट मानेने जीवन जगाला शिकवलं, आम्हाला माणसात आणलं, असे परमपूज्य बोधिसत्व बुद्धचरित हिंदुळ्याचे कैवारी, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारताचे पहिले कायदे पंडित, महात्मा गांधीचे प्राणदाता, या भारत देशाचे महान विद्वत्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिलाला, गुणाला, त्यागाला मी जिवंत असेपर्यंत माझं जीवन समर्पित करतोय. बोधिसत्वाला वंदन आहे. त्याचप्रमाणे त्रिरत्न बुद्ध विहारामध्ये दरवर्षीप्रमाणे वर्षावासामध्ये हा 11वा वर्षावास आहे. 11 वर्ष झालेले आहेत. दरवर्षीप्रमाणे ग्रंथ लागतंय. या मिलिंद ग्रंथातील तमाम आमच्या माता भगिनी भीमसैनिक आपण स्वागतास पात्र आहात. प्रिय सजनानो, तथाकथाने सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी सुंदर प्रकारे महामंगल सूत्रामध्ये म्हटलेलं आहे, एवं मे सुतं एकं समयं भगवा सावत्यं विरति जेतवने अनाथ पिंजिकत्स आरामे अच्छको अदतरा देवता अभिकंताय रत्या अभिकंतवन्ना केवल कंपं जेतवने होवासेत्वा एवं मे सुतं एकं समयं भगवा सावत्यं विरति. भगवान बुद्ध म्हणतात, बालानं म्हणजे मूर्ख, असेवनाच बालानं पंडितानाच सेवना. मूर्खाची संगत करू नको. पंडितानाच सेवना, पंडित लोकांचं वचन सेवन कर. पंडितानाच सेवना पूजेच पूजनीयतं, जे पूजनीय आहेत अशा व्यक्तीची पूजा कर. पूजेच पूजनीयतं, पूजा भाजन उत्तमं, माते पित्याची सेवा कर, जीवनामध्ये सर्वात उत्तम मंगल. प्रिय सजनानो,
तथाकथाने म्हटलेलं आहे की मूर्खाची संगत करू नका. कोण आहे मूर्ख? पुरुष वर्ग मूर्ख आहे, स्त्री जात मूर्ख आहे. कोणाला समजायचं की मूर्ख? या ठिकाणी आपण धम्म श्रवण करून आलो का? कोणाच्या मस्तकात शिकायचा कोणी मूर्ख आहे? कोणाच्या मस्तकात शिकायचा कोणी सज्जन आहे? परंतु किती सुंदर वचन भगवंतांनी म्हटलेलं आहे की असेवनाचे बालानं मूर्खाची संगत करू नका. कोण आहे मूर्ख? मनुष्य हा मूर्ख नाहीये, स्त्री जात हे मूर्ख नाहीये. मग भगवंतांनी का म्हटलं असं आहे की मूर्खाची संगत करू नको देवते? तुला मंगल करून घ्यायचं आहे ना. बघा, मनुष्य मूर्ख नाही, स्त्री जात मूर्ख नाही, पण मनुष्य मूर्ख होते आणि स्त्री जात पण मूर्ख होते. आणि कशामुळे? तर हे बघा, तर जेव्हा एखादा व्यक्ती सज्जन विचाराची संगत करतो. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्धा आणि धम्मा या ग्रंथाचं 2 महिन्यामध्ये वाचन करून परिपक्क आपण या ठिकाणी आचरण करत आहात. जे कोणी सज्जन विचाराची संगत करतात तर त्या सज्जन विचारापासून स्त्री असो का पुरुष असो तो त्या सज्जन विचारापासून सज्जन होते. पहा, किंवा एखादा व्यक्ती मूर्ख विचाराची संगत करतो, त्या मूर्ख विचारापासून ती व्यक्ती मूर्ख होते. माणूस मूर्ख नाही, स्त्री मूर्ख नाही. सर्वात बुद्ध म्हणतात की विचार मूर्ख आहे. आणि म्हणून आपण कोण्या विचाराची संगत करावी, कोण्या विचाराची संगत करावी हे बघा. जर आपण पुण्य कर्म दुसऱ्याला करायला लावलं, जर कुशल कर्म करायला लावलं, श्रद्धा निर्माण केली की हे पुण्य कर्म आहे, की हे पुण्य कर्म आहे, आणि जर त्यांना श्रद्धा निर्माण करून जर त्यांची श्रद्धा आपण तडीच गमावली तर हे पाप कर्म आहे. हे पाप कर्म आहे. दुसऱ्याच्या मनातली श्रद्धा निर्माण होऊन ते नष्ट करणे हे पाप कर्म, आणि श्रद्धा निर्माण करणे हे पुण्य कर्म. हे पुण्य कर्मातलं पहिलं पाऊल आहे. भगवंताने 38 मंगलामध्ये सर्वात महत्वाचं महामंगल सूत्र याच्यामध्ये सांगितलेलं आहे की त्या देवतेला तुझं जीवनामध्ये मंगल करायचं करून घ्यायचं असेल तर जीवनात मूर्खाची संगत करू नको, म्हणजे वाईट विचाराची संगत करू नको. बघा, या 3.5 हाताच्या कायेला भगवान बुद्धाने पहिले स्वतः सांगितलं की अत्त दीप भव. पहिले स्वतःचे दीप बना, स्वतःच्या मनाला तपासा, स्वतःच्या आचरणाला तपासा, स्वतःच्या वाणीला तपासा, स्वतःच्या कायेला तपासा, स्वतःच्या बुद्धीला तपासा आणि स्वतःला तपासा. दुसऱ्याला तपासल्याने मनुष्याच्या जीवनामध्ये माणसाला कुठलंच फळ प्राप्त होत नाही, बिलकुल नाही. आपण म्हणून तथागतांनी म्हटलं आहे की हे देवते तुझं मंगल करून घ्यायचं आहे तर जे पूजनीय आहे त्यांची पूजा करा. कोण पूजनीय आहे? कोण आहे पूजनीय? अरे ज्यांनी आपले 4 अपत्य मारले, राजरत्न गेला, गंगाधर गेला, रमेश गेला, हिंदू मेली, बोधिसत्वाचे 4 अपत्य गेले, आणि तुमच्या आमच्यासाठी ज्यांनी जीवाचं रान केलं, हाडाचे काळ, हाडाचा मणी, रक्ताचं पाणी पाणी केलं. बघा, ते पूजन त्यांच्यासाठी. आमच्या मायबापांना आम्हाला जन्म दिला प्रिय सजनानो, पण या मायबापांना रमायण बाबासाहेबांनी पुरं आमचं जीवन घडवलं, पुरं जीवन घडवलं. आमच्या मायबापांनी फक्त आम्हाला जीवदान दिलं, पण बोधिसत्वाने तुमच्या आमच्या जीवनाचं सोनं केलं. आणि म्हणून पूजेचं पूजनीयतम, जे पूजनीय आहेत त्यांची पूजा करा. ज्यांनी सोन्याचं पात्र फेकून दिलं, मातीच्या दुसऱ्या पात्रामध्ये भोजन घेतलं, कोणासाठी? 3 महाल त्यागले, कोणासाठी? यशोधरा पत्नी त्यागली, कोणासाठी? राजा शुद्धोधन, महामाया देवी, प्रजापती गौतमी, सर्वसाचा त्याग केला. अरे ज्याच्या जमिनीमध्ये रोजचे 1000 नागर चालायचे, रोजचे 1000 नागर चालायचे, त्यांनी सर्व त्यागलं. त्यांच्यासमोर फक्त 2 समस्या होत्या की या जगामध्ये दुःख आहे आणि या दुःखाचं कारण काय आहे. तर या दुःखाचं कारण शोधल्याशिवाय मी जाग्यावर बसणार नाही, मी या दुःखाचं कारण शोधेल. आणि म्हणून त्यांनी सर्वस्वाचा त्याग केला आणि या जगाच्या दुःखमुक्तीचा मार्ग शोधला प्रिय सज्जनांनो. आणि म्हणून आपण आपल्या विचारावर संयम करायचा आहे, आपल्या आचरणावर संयम करायचा आहे, आपल्या वाणीवर संयम करायचा आहे, आपल्या सर्व या काया वाचा मनाने आपल्या याच्यावर संयम करायचा आहे. काये के कर्म सुधारले, वाचे के कर्म सुधार और मन के कर्म सुधारले, ये है जीवन का सार. सर्वात जीवनाचा सार कशात असेल तर आपल्या वाणीचे कर्म, कायेचे कर्म आणि मनाचे कर्म हे 10 कुशल कर्म आहेत आणि 10 पाप कर्म आहेत. म्हणून
कुशल कर्म संपादन केले की पाप कर्म नष्ट होतात. कुशल कर्म नष्ट होतात म्हणून कुशल संपादन करा. कुशल म्हणजे काय आहे? कुशल म्हणजे जगण्याचं, कुशल म्हणजे वागण्याचं, कुशल म्हणजे बोलण्याचं, कुशल म्हणजे राहण्याचं, कुशल म्हणजे व्यवहाराचं, कुशल म्हणजे पती पत्नीने कसे वागावं, कुशल म्हणजे की भावाने कसं वागावं, कुशल म्हणजे समाजामध्ये कसं वागावं, कुशल म्हणजे जातीमध्ये कसं वागावं, कुशल म्हणजे गावामध्ये कसं वागावं. हे कुशल कर्म, हेच माणसाचं कुशल कर्म आपल्या सोबत येत असते, दुसरं कोणी सोबत येणार नाही. म्हणून तथागतांनी म्हटलेलं आहे, अत्ता हि अत्तनो नातो हितो परोशिया. आपण आपले स्वतःचे मालक आहोत, स्वतःचे चालक आहोत. या जगामध्ये माणसाला कोणी मालक नाही, कोणी चालक नाही आहे. आपणच मालक, आपणच चालक. वाईटही करू तर स्वतःच आणि चांगलंही करू तर स्वतःच. या जगामध्ये वाईट करणारा आणि चांगलं करणारा या जगात कोणीच नाही आहे. स्वतःच माणूस आहे, स्वतः स्त्री आहे. म्हणून आपलं कल्याण करून घ्यायचं असेल तर तथागतांनी सांगितलेलं किती सुंदर वचन आहे. हे देवते, तुला मंगल करून घ्यायचंय, असेवनाच बालानं पंडितानच सेवना, तुझेच पूजनीयतं पूजा भाजन उत्तम. सर्वात उत्तम मंगल हे मूर्खाची संगत करू नका, शहाण्या माणसाची संगत करा, पूज्य लोकांची पूजा करा, आई वडिलांची सेवा करा. त्याच्यामध्ये सर्वात उत्तम मंगल आहे. म्हणून आजच्या प्रसंगी या ठिकाणी एवढं बुद्धाचं वचन सांगतोय आणि या ठिकाणी मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतोय. म्हणा साधू सप्रम जय भीम. आताच कुमार साहेबांनी आवाज इंडिया आणि बुद्धवाणी या चॅनलद्वारे भंते जीवक यांचं सुंदर असं धम्मदेशना ऐकून त्यांनी कॅमेऱ्यामध्ये कैद केलेली आहे आणि त्यांनाच अनुसरून वर्षावासानिमित्त 2 शब्द बोलण्याची मला जे त्यांनी विनंती केली आहे त्या विनंतीला मान देऊन मी वर्षावासामध्ये या मिलिंद नगरामध्ये भंतेजीमुळे आम्हा कुण्या प्रकारचा लाभ झाला हे थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करेन. ज्यावेळेस या मिलिंद नगरामध्ये सर्वप्रथम भंते अश्वजित यांनी पहिल्यांदा 2 वर्षावास केले आणि या मिलिंद नगराचा सुरुवात सुरू झाली. त्यानंतर उपासक आमचे रामदासजी गायकवाड यांनी 1 वर्षाचा काळ काढला आणि त्यामध्येच लॉकडाऊनचा पिरियड आला आणि लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मी स्वतः कामराज वाघमारे 2 वर्ष असे ग्रंथाचे पठण केले. ग्रंथ या बुद्ध विहारामध्ये कधीच बंद न होण्याचा आम्ही ठामपणे निश्चय घेतला होता आणि तो निश्चय आजपर्यंत कंटिन्यू चालत आहे. त्यानंतर आमचे भंते जीवक यांनी आम्हाला त्यांचं दर्शन आम्हाला असं घडलं की आम्ही भिक्षू निवास बांधला होता आणि भिक्षू निवासाचं उद्यापन कुण्या प्रकारे केलं पाहिजे आणि का केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे हा मी बसून आमच्या गाडीने निर्णय घेतला आणि योगाने योग आम्हाला भंतेजीचा नंबर जीवक भंतेजीचा नंबर मिळाला आणि भंतेजीला आम्ही फोनवर संपर्क केला आणि भंतेजीने त्या फोनवर आमचा संपर्काला मान देऊन ते लागलीच्या भिक्षू निवासाच्या इनॉग्रेशनला आले, लोकार्पण सोहळ्याला आले आणि त्यांचं प्रवचन ऐकून आम्हाला एक नवं जीवधानच मिळालं. जीवक भंतेजीची महिमा अशी आहे की त्यांच्या वाणीमधून जो कोणी प्रवचन ऐकेल ते स्वतः मोहित होतो. ज्या भगवान बुद्धाच्या वाणीमध्ये जे होते, भगवान बुद्ध त्या काळात तर माहीत नव्हते म्हणा, पण भगवान बुद्धाची वाणी अशी होती की तरंगाप्रमाणे आवाज असा जात होता. त्याचप्रमाणे आमच्या जीवक भंतेजी सुद्धा वाणी त्याच प्रकारे आम्ही मोहित झालो आणि त्याच वर्षी भंतेजीला आम्ही फोन दिलं आणि 2 वर्ष 2002चा वर्षावास सुंदरपणे असा पार पडला आणि आमच्या महिलांमध्ये 1ला 2, 2ला 3 असे वाढत संपूर्ण हा विहार आमचा भरत गेला आणि भरूनच राहिला. परत भंतेजीचा नियम आहे, जीवक भंतेजीचा 1 वर्षी ज्याही ठिकाणी तो वर्षावास घेतील तो परत त्या गावामध्ये आणि त्या विहारात तो त्यांचा नियम आहे ते घेत नाही. त्यांनी सांगितले की बाबा आम्ही मोर्चा वर्षी येणार नाही. तर 2023चा हा वर्षावास होता. स्वतः आम्ही कामराज वाघमारेंनी बंद न व्हावे या कारणाने तो 2023चा वर्षावास पार पाडला आणि परत भंतेजीने आम्हाला जबान दिली
त्या जवानीचं मोल ठेवून, त्यांनी आमच्या फुलाचं मान ठेवून परत भंतेजीने 2024 मध्ये आमच्या विहारामध्ये त्यांची पावलाचं दर्शन झालं आणि सुंदर असा आम्हाला धम्मदर्शनेचा स्वाद आमची सर्व मिलिंद नगरातील महिला मंडळ, बौद्ध उपासक सर्व ग्रहण करून एका अशा उंच स्थानावर त्यांची तरकी अशी वर गेली की त्याचे मी शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही. कारण हा बौद्ध धर्माचा नियम आहे आणि बौद्ध धर्माच्या वाणीमध्ये तेवढा पाऊर आहे. जो कोणी सकाळी उठून वंदना करत त्याचा दिवस मंगलमय जातो. ही बुद्ध वाणी आहे. ही सत्य आम्हाला पटवून आमच्या जीव भंतेजीने दिली. त्यासाठी आम्ही त्या भंतेजीचे ऋण कधीही फेडू शकत नाही. कारण हर एकालाच तो वरदान नसतो. हर एकालाच या गोष्टीचं वरदान नसतो. भंतेजीला ते भगवान बुद्धाचं वरदान भेटलेलं आहे. म्हणून हा भगवंताच्या कृपेमुळे आम्हाला जीव भंते मिळाले आणि आमच्या इंद्रोली शहरातील मिलिंद नगराचं कल्याण झालं आणि सर्वांचं कल्याण झालं. म्हणून आम्ही आज इथंच नसून महाराष्ट्र, आंध्र आणि विदर्भा या सर्व जागी या मिलिंद नगराचा आणि इंद्रोलीचा नाव पसरत आहे. याचं कारण आमचे जीव बनते आहेत आणि त्यांच्यामुळेच आम्हाला प्रेरणा मिळाली. या प्रेरणाचा स्वाद सगळ्यांनीच घ्यावा. हार विहारामध्ये, हार गावामध्ये ही प्रथा, भगवान बुद्धाच्या काळाची प्रथा आज मी टिकून आहे. तर सर्वांनी टिकवण्याचा प्रयत्न करावा. हा संदेश भगवंताच्या वाणीतून, भंतेजीच्या वाणीतून आम्हाला मिळाला. म्हणून मी या व्हिडिओद्वारे आपल्या सर्वांना जीव भंतेच्या वाणीतून त्याला आम्हाला भेटलेला स्वाद घेऊन आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. या सर्वांनी काटोप्रमाणे पालन करावं. दरवर्षी हर गावात, हर शहरामध्ये सर्वांनीच वर्षावास करावा अशी मी सर्वांना विनंती करून इथंच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय भीम.